महागाई वाढते तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान डिझेल आणि पेट्रोल वाचून होत आहे. तुम्ही या ठिकाणी गाडी ओढत अनोखं आंदोलन केलेलं आहे, काय सांगा? बघा, या दरवाढीचा जो परिणाम आहे समाजातल्या प्रत्येक घटकावर होतोय. आपण म्हणतो की जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतात, महिलांचं बजेट कोलमडतं, परंतु आता शेतकऱ्यांच्या पंपांना डिझेल सुद्धा त्या ठिकाणी मिळत नाही. या देशाचं भविष्य असलेला जो विद्यार्थी आहे तो शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांच्या स्कूल बसेसला सुद्धा त्या ठिकाणी डिझेल मिळत नाहीये. त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आले की आठवड्यातल्या 3 दिवस ते चालवलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक घटक हा या ठिकाणी भरडला जातोय. मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये देखील पेट्रोलचे दर जे होते ते कमी होते असं मनमोहन सिंगांच्या काळामध्ये सड्या दराने प्रति बॅरल आम्ही त्या ठिकाणी घेत होतो, परंतु त्याच्यावरती सबसिडी देऊन ही भारतातली जनता यांना कमी दराने देत होतो. किंबहुना त्याच्यापेक्षा सुद्धा कमी दर या ठिकाणी आहे, तरी सुद्धा हे सरकार चढ्या दराने देत आहे. या आधी सुद्धा यांनी चढ्या दराने विकलेलं आहे आणि चढ्या दराने विकून करोडो रुपयाचा प्रॉफिट त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. परंतु हरदीप सिंग पुरी येऊन त्या ठिकाणी सांगतात की 1000 कोटी रुपयाचं आम्हाला त्या ठिकाणी नुकसान होत आहे, परंतु अतिशय फसवी अशी त्यांची घोषणा आहे. ते 12 तारखेला सांगतात आणि 14 तारखेला HPCL त्या ठिकाणी डिव्हिडंड जाहीर करते. त्यामुळे कुठल्याही प्रकारची भूमिका त्यांची सर्वसामान्य नागरिकांबद्दल नाही. शेतकरी जो आहे तो डिझेल आणि पेट्रोल वाचून त्रस्त झालेला आहे. बघा, परदेश दौरे ते तर करतायत, त्यांच्या व्यापारी मित्रांसाठीच करतायत, अडाणींसाठीच करतायत, अंबानींसाठीच करतायत, परंतु देशावर संकट आल्यानंतर आव्हान मात्र सर्वसामान्य जनतेला करतायत. सर्वसामान्य जनतेला सांगतात की तुम्ही ऑनलाईन करा, वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा त्या जनतेसाठी करतायत. तर माझं नरेंद्र मोदींना आणि भारतीय जनता पक्षाला या सरकारला आव्हान आहे, मागील काळामध्ये ज्यावेळी देशावर अशा पद्धतीची संकट आलेली होती, मग राजा असतील, महाराजा असतील, सरंजाम असतील, त्यांनी आपली संपत्ती या देशाला दान केलेली होती. तर नरेंद्र मोदी यांनी अडाणी असतील, अंबानी असतील किंवा मोठमोठे व्यापारी असतील, त्यांना सांगावं की त्यांनी आपली अर्धी संपत्ती या पॅनिक सिच्युएशन मध्ये